हॅलो, कसे आहात सगळे? मजेत आहेत ना? आज मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. 10 मिनिटात तूप काढण्याची सोपी पद्धत सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता बघा, ही माझी फ्रीजमधून मी ही साय काढून ठेवलेली आहे. ही 10 ते 12 दिवसाचं हे साय आहे माझी. यामध्ये मी सुरुवातीलाच थोडंसं दही घालून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला छान आणि मिक्स करायचं. पण जेव्हा जेव्हा तुम्ही नवीन त्यामध्ये साय टाकत जाल, तेव्हा तेव्हा तुम्हाला हे प्रत्येक वेळेस हलवून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे नंतर ताक निघतं तर ते अजिबात कडू होणार नाही. बघा, एकदम आणि व्यवस्थित असं ठेवायचं आहे. आता यामध्ये मी सोडा टाकून घेणार आहे. बघा, एकदम सोपी पद्धत आहे. तर यामध्ये मी टाटाचा सोडा घालून घेणार आहे. 1 चमचा मी यामध्ये सोडा घेणार आहे. बघा, आधी आपल्याला हे सगळे जे आहे साईचं जे भांडं आहे ते फ्रीजमधून काढून ठेवायचं आहे व रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपल्याला हे सगळं करायचं आहे. आता यामध्ये मी सोडा घालून घेतलेला आहे व एकदम सगळं व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे. आता हे 4 तास आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि हे फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं आहे. बघा, आता हे मी ठेवून दिलेलं आहे. बघा, 4-4.5 तासानंतर बघा एकदम पटकन असं लोणी निघून येईल आपलं. बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे लोणी निघणार आहे. त्यामधला चमचा काढून मी आता छान व्यवस्थित एकदा आपल्याला हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आणि नंतर आपल्याला हे विस्करच्या साहाय्याने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. अगदी 2 ते मिनिटांमध्ये बघा, आधी एकदम लिक्विड कन्सिस्टन्सी मध्ये आहे हे. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी काही स्किप केलेलं नाहीये. बघा, हँड विक्सच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं हे लोणी तयार होणार आहे. बघा, एकदम छान असं हाताला देखील असं घट्ट वाटायला लागलं आहे एकदम. बघा, किती छान असं आपलं लोणी तयार होत आहे. एकदम व्यवस्थित असं आपल्याला हे लोणी काढून घ्यायचं आहे. कंटिन्यू आपल्याला हे फेटत राहायचं आहे. काहीच वेळ लागत नाही. आपले भांडे देखील आपल्याला जास्त घ्यावे लागत नाही, भरत नाही भांडे आणि खूप पसारा देखील होत नाही. आपलं हे लोणी तयार झालेलं आहे. पण याला अजूनही आपल्याला फेटायचं आहे. त्यातलं ते पाणी असं वेगळं होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला दुसरं हे पाणी देखील आपल्याला त्याच्यात टाकायचं नाहीये. तुम्ही बघू शकता. बघा, किती छान आपलं हे लोणी तयार झालेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला हे करून पुन्हा व्यवस्थित आपल्याला छान हे फेटून घ्यायचं आहे. छान असं फेटत राहायचं आहे. एकदम पांढरं शुभ्र, एकदम दाणेदार आपलं असं हे तूप तयार होणार आहे. यामध्ये मी आधीच थोडंसं दही घालून घेतलेलं होतं व त्यानंतर मी जशी जशी आपली साय जमा होते आहे तशी साय मी जमा करत गेलेली आहे. त्यानंतर आपल्याला फक्त आता त्यामध्ये सोडा घालून आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे. 4.5 तासानंतर आपल्याला ही क्रिया करायची आहे. बघा, झालंय. आता हे पाणी सुद्धा वेगळं झालेलं आहे. लोणी आणि पाणी असं हे वेगळं झालेलं आहे. बघा, आपलं एकदम छान आणि मस्त असं लोणी तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे लोणी काढून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये काढलं तर मिक्सरचे भांडे भरतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने एकदम छान आणि व्यवस्थित असं दाणेदार असं लोणी निघतं आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं गोळा करायचं आहे व यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी पाणी घालून घेत आहे. बघा, आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे. एकदम जाड बुडाची आपल्याला कढई घ्यायची आहे. त्यात देखील आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मी तीन एक ग्लास पाणी टाकून घेत आहे. आता हे जे लोणी निघणार आहे ते आपल्याला लोणी व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. त्यामधला आंबटपणा निघून जाण्यासाठी. त्यात आपण सोडा देखील घातलेला आहे. त्याच्यामुळे आता हे व्यवस्थित असं हे लोणी बघा किती छान असं येते, वरती येते. त्याचे छान असे बॉल्स बनवून आपल्याला ह्या पाण्यामध्ये सगळे टाकून घ्यायचे आहे. एकदम मस्त असं निघालेलं आहे. असे छोटे 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 असे गोळे तयार करून आपल्याला हे सगळं लोणी आपल्या त्या कढईमध्ये काढून घ्यायचं आहे.
व त्या कढईतल्या पाण्याने आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. आता मी हे सगळं लोणी काढून घेत आहे व त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून मी त्या कढईमध्ये टाकून घेत आहे. एकदम झटकीपट पटकन आपलं असं हे तूप तयार होणार आहे. बघू शकता, अगदी काहीही मेहनत न करता, म्हणजे जास्त मेहनत न करता आपलं हे सगळं बघा व्यवस्थित, आता हे सगळं व्यवस्थित लोणी निघालेलं आहे. आता अजून मी एक प्रकार यामध्ये सांगणार आहे. जे उरलेलं आपलं जे ताक आहे त्यापासून आपल्याला रबडी कशी बनवायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे सगळं लोणी आपलं निघालेलं आहे. आता हे सगळं त्या कढईतल्या पाण्याने आपल्याला हे लोणी व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. आता हे ताक बाजूला ठेवून आपल्याला ते पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. बघा किती पांढरं शुभ्र असं लोणी व्यवस्थित तयार निघालेले आहे आणि पाणी पण एकदम नितळ आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, एकदम व्यवस्थित अशा प्रकारे हे सगळं लोणी आपल्याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. आता हे सगळं पाणी मी काढून घेत आहे. बघा हे सगळं पाणी आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आता हे जे पाणी आहे हे तुम्ही झाडांना देखील टाकू शकता. तर मी झाडांना टाकण्यासाठी बाजूला ठेवते. आता हे जे लोणी आहे आता आपल्याला हे गॅसवर ठेवून छान मस्तपैकी कढवून घ्यायचं आहे. व एका साईडला जे आपलं ताक निघालेलं आहे ते देखील आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. आता हे छान उकळायला लागलं की आपल्याला यामध्ये व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला पनीर काढून घ्यायचं आहे आणि इतकं छान पनीर निघतं यामधून. तुम्ही बघू शकता, एका साईडला आपल्याला लोण्याकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि लोणी म्हणजे तूप काढत असताना आपल्याला कढई एकदम मोठी घ्यायची आहे, म्हणजे ते जर उकळायला लागलं तर उतू जाणार नाही. बघा आता हे व्यवस्थित आपल्याला तूप काढून घ्यायचं आहे. एका साईडला आपल्याला पनीर देखील काढून घ्यायचं आहे. बघा एकदम छान असं उकळायला लागलेलं आहे. आता इथे एका साईडला मला आपल्याला रबडी करायची आहे, म्हणून मी एका छोट्या पॅन मध्ये मी 1 कप दूध घेतलेलं आहे व ते छान असं बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी थोडंसं आटवायचं आहे व त्यामध्ये आपल्याला साखर देखील घालून घ्यायची आहे. बघा आता इथे मी साखर घालून घेत आहे व ते सारखं हलवायचंय व साईडला जी साय येत आहे ती देखील आपल्याला आतमध्ये टाकत जायची आहे, म्हणजे दूध थोडंसं असं घट्ट होईल. अगदी थोडंसं दूध आटवायचंय, जास्त परिश्रम नाही करायचे दूध आटवण्यासाठी. इकडे या साईडला आपलं तूप पण तयार होत आहे आणि तिकडे पनीरही निघत आहे व इकडे रबडीची तयारी देखील होत आहे. आपलं काहीच वाया जाणार नाही. जे उरलेलं होतं एकदम ते आपल्या झाडांसाठी कामात येणार आहे. आता इथे बघा आपलं पनीर सुद्धा निघालेलं आहे. आता स्वच्छ एक कापड घ्यायचं आहे व त्यामध्ये हे सगळं गाळून घ्यायचं आहे व आपलं हे पनीर तयार झालेलं आहे. आता ते सगळं पनीर आपल्याला हे उकळत्या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, इकडे आपलं तूप देखील तयार झालेलं आहे. बघा, तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. बघा आता आपल्याला हे तूप छान असं गार झालेलं आहे. थोडं व्यवस्थित आपल्याला एका डब्यामध्ये हे तूप काढून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही मिरी, 2-3 मिरी किंवा 2-3 लवंग देखील घालू शकता, जेणेकरून आपलं तूप हे जास्त काळ टिकेल. आता ही जी खाली उरलेली जी बेरी आहे ती व्यवस्थित काढून आपल्याला या रबडीत टाकून घ्यायची आहे. बघा इथे मस्त आपलं दाणेदार तूप तयार झालेलं आहे. एकदा नक्की करून बघा. चला तर मग, धन्यवाद.